जय शिवराय मित्रांनो, आता सकाळचे वाजले 6:15 आणि आम्ही निघालोय बडगाव रस्त्याला। आम्ही येथून पुढे जाणार आहेत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर की हर्ष मंदिरचे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आणि त्याच प्रकारे पुढचे जे काही स्पॉट असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू। तसंच आमच्यासोबत आमचे एक मित्र पण आहे अमोल साळुंके, तर आम्ही तिघी आमच्या प्रवासाला जातोय, तर व्हिडिओ बघत राहा। प्रवास मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला म्हणून तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। तर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन आलेलो आहे। पिंपळगाव हरेश्वर हे ठिकाण जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात आहे। येथे संत गोविंद महाराज व प्राचीन हरेश्वराचे मंदिर आहे। तर पिंपळगाव हरेश्वर येथे बौळा नदीच्या तीरावर 500 वर्षापूर्वीचे हे हरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। तर बघूया हे मंदिर। हरेश्वर मंदिराविषयी तुम्हाला काही माहिती असेल ती माहिती तुम्ही आम्हाला सांगा। बरं, हे हरेश्वर मंदिर म्हणजे ज्यावेळी विष्णू भगवानने मोहिनी रूप घेतलं होतं त्या काळातलं हे हरेश्वर मंदिर आहे। इथे हरिहराची हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव। इथे विष्णू भगवानने मोहिनी रूप घेतलेलं आहे। भस्मासुराला वरदान दिलेलं होतं की बा एकाच्या डोक्यावर हात ठेव आणि मला भस्म आणून दे जा, असं शंकरजी भगवानने वरदान दिलं होतं। तर मग याने काय केलं की सर्व लोकांच्या डोक्यावर हात ठेवत अर्धी सृष्टी नष्ट करून टाकली होती। मग भगवंत सगळे देवलोक शंकरजी भगवानकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, त्या भस्मासुराला मग शंकरजी भगवान बोलले। तर मग त्यांनी सांगितलं की अरे बाळा म्हणे, ही सृष्टी मी माझं भजन करण्याकरता निर्माण केलेली आहे, तू या सृष्टी नष्ट का बरं करतोय? तो म्हणे हे लोक जर जळता म्हणे तर मला मजा वाटते म्हणे, म्हणून मी असं करतोय म्हणे। मग शंकरजी भगवाननी त्याला म्हणजे बोलले शंकरजी भगवान खूप। मग तो काय म्हणे की मी तुलाच भस्म करतो आणि पार्वती मातेला पत्नी करून घेतो बा, पार्वती मातेशी विवाह करतो मी। मग शंकरजी भगवान उठून पळ सुटले। पळ सुटल्याच्या नंतर पाचोरा एक मंदिर आहे, तिथे भगवंत उभे राहिले। तर तिथं पांचालेश्वर हे मंदिर आहे। त्याच्यानंतर पुढे वरखेडीमध्ये आले, तिथे एक मंदिर आहे आणि सावखेडा आणि भोजे यांच्यामध्ये एक मंदिर आहे सावखेडा मार्गे, त्याचं नाव आहे गुप्तेश्वर। तिथे गुप्त झालेले आहे भगवंत।
त्याच्या पुढे आल्याच्या नंतर भुजावर एक मंदिर आहे जुनं पुराण, आणि याच नदीने शंकरजी भगवान इकडे आले आणि ते डोंगरावर गेले. आणि नंतर इथे विष्णू भगवाननं मोहिनी रूप घेतलं होतं. पूर्वी इथे मोठं पिंपळाचं झाड होतं, त्या झाडाखाली मोहिनी रूप घेतलं. मोहिनी रूपामध्ये हा भस्मासूर शंकरजी भगवानच्या मागे पळत होता आणि म्हणत होता, थांब रे जोड्या, मी तुला भस्म करतो. तर मग मोहिनी रूपामध्ये विष्णू भगवानने आवाज दिला, इथे भुयार आहे. भुयार मार्गे शंकरजी भगवान डोंगरावर गेले. आणि नंतर विष्णू भगवानने मोहिनी रूपात आवाज दिल्याच्या नंतर भस्मासूर त्यांच्या जवळ आला आणि विचारायला लागला की मला भस्म राजा का बोलली म्हणे, बाई तू एवढी सुंदर आहे म्हणे, या जंगलामध्ये काय करते म्हणे. तर मग शंकरजी विष्णू भगवाननी सांगितलं की मी या जंगलामध्येच राहते बा. तर मग त्यानं त्याची म्हणजे एकदम मोहिनी रूप बघितल्यानंतर तो एकदम स्थगित होऊन गेला आणि त्याने प्रश्न केला विष्णू भगवानला की तू माझ्याशी लग्न करते का. तर विष्णू भगवानने हो सांगितलं. हो सांगितल्याच्या नंतर विष्णू भगवान म्हणाले माझी एक अट आहे. विष्णू भगवान मोहिनी रूपात होते, तर मोहिनीने सांगितलं की माझी एक अट आहे, मी जसं नृत्य करेल म्हणे तसं तू करायचं. तर त्याने हो सांगितलं. त्या मोहिनी रूपाने सांगितलं की मी माझ्या शरीरावर हात ठेवेल, तू तुझ्या शरीरावर हात ठेव. नाचता नाचता काय झालं की याला काही याचं भान राहिलं नाही. त्याने खांद्यावर ठेवले, खांद्यावरून आणि नंतर दोघी हात त्याच्या डोक्यावर ठेवले. तो भस्मासूर भस्म झाला. इथे भस्मासुराची मूर्ती आहे. हा, ही काय समोर भस्मासुराची मूर्ती आहे. ही ही चला मग तिथे ही भस्मासुराची मूर्ती आहे. इथे हा भस्मासूर भस्म झालेला आहे. त्यावेळी त्रिपुरारी पौर्णिमाच्या अगोदरचा दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी. तर त्या दिवशी ह्या पिंपळ गावामध्ये सर्व स्वर्गातले लोक होते, म्हणून त्या दिवशीचं नाव वैकुंठ चतुर्दशी असं पडलंय. म्हणून तेव्हापासून आपण वैकुंठ चतुर्दशी साजरी करतो. शंकरजी भगवान डोंगरावर गेले, तिकडून ते परत आले. परत आल्याच्या नंतर इथे मोहिनी रूपामध्ये विष्णू भगवान नृत्य करत होते आणि भस्मासूर भस्म झालेला होता. ते त्यांच्या रूपामध्ये आले आणि दोघींची गळाभेट झाली. हे आपल्या महादेवाच्या पिंडीवर प्रतीक आहे. म्हणून तेव्हापासून हरिहरेश्वराचे पिंपळगाव हे नाव पडलं. पहिले मंदिर झालं आणि नंतर गाव झालंय. हे मंदिर हेमाडपंथी आहे. हे मंदिर कोणाच्या समोर बांधलेलं नाही, काही नाही, पूर्ण दगडाचं मंदिर कोरलेलं आहे. तुम्ही इथं बघताय थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही इथं पादुका आहे. तसंच हे ज्या यांच्या बाजूला जे आहेत ते म्हणजे त्यांची कन्या लीलावती यांच्या इथं या पादुका आहेत. मित्रांनो, या दोघांनी या मंदिरात बसून असताना ध्यानधारणा केली होती आणि त्यांना इथे ज्ञान प्राप्त झालं होतं. मित्रांनो, तुम्हाला दिसतंय तिथे या खोल भुयारामध्ये महादेवाची पिंड आहे. तर दर महाशिवरात्रीला इथं खूप गर्दी असते, पण सध्या कोरोनाचा काळ चालू असल्यामुळे या यात्रा आणि तसं इथे गर्दी सुद्धा कमी झालेली आहे. तर इथली या मंदिराच्या काही काशी आहे की भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून भस्मासुराचा वध केला होता आणि त्याचं इथं बाहेरची शिळा सुद्धा तिथे दिलेली आहे. आणि जेव्हा आपण मंदिराच्या पायऱ्या जेव्हा आपण चढतो तेव्हा तिथं तुम्ही बघितला किती शिलालेख सुद्धा आहे.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.